भिवंडी महानगरपालिकेचा म्हणावा तसा विकास अद्यापही झालेला नाहीये आणि याचमुळे यंदाच्या वेळेला निवडणुकीमध्ये उभ्या राहणाऱ्या नेत्यांकडून तिथल्या स्थानिकांना खूप अपेक्षा आहेत। खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ शहर, आधुनिक लायब्ररी, क्रीडांगण, वाहतुकीची कोंडी, प्रदूषणमुक्त शहर आणि रोजगाराच्या संधी देखील हव्या असल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। लवकरच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होणार आहेत। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या या उमेदवारांकडून काय अपेक्षा असणार आहेत, यामधील अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मतदानाचा पहिला हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी विद्यार्थी आहेत, काय अपेक्षा असणार आहेत हे जे निवडणुका होणार आहेत त्यामध्ये उमेदवारांकडून? सर, माझं हे पहिलं मतदान आहे, तर माझी पहिली अपेक्षा असणार आहे ते म्हणजे रस्त्याचे व्यवस्थापन। कारण भिवंडीमध्ये आपण जेव्हाही बघतो एवढे खड्डे झालेले आहेत, त्यामुळे एवढे खड्डे झालेले आहेत की चालणं मुश्किल आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रॉब्लेम अराईज होते ती म्हणजे ट्रॉफिक। आणि ट्रॉफिक असल्यामुळे हे गोष्ट सगळ्यांनाच फेस करावं लागते, स्टुडंटला म्हणा, प्रत्येक भिवंडीकराला म्हणा। आणि स्टुडंटचं हे वेळेवर पोहोचणं मात्र खूपच जास्त गरजेचं आहे, कारण आम्हाला ऑन टाईम लेक्चर असतात, ऑन टाईम आम्हाला एक्झामसुद्धा द्यावी लागते। माझी पहिली अपेक्षा अशी आहे की जे आता भिवंडीतले जे उद्यान आहेत, गार्डन आहेत, ते आहेत आपल्याकडे भिवंडीत पुरेपूर आहेत, पण त्यांचं जे मेंटेनन्स आहे ते बरोबर होतच नाही आहे। म्हणजे जिकडे तिकडे बघा त्या उद्यानात लोक म्हणजे स्थानिक लोक जे येतात ती येतात काय धूम्रपान करतात वगैरे वगैरे, कचरा टाकून ठेवतात। त्यामुळं तो एक म्हणजे एक पोरांसाठी जो उद्यान असतो तो एकदम प्रायव्हसी नसते तिथंच आणि एकदम एकंदरीत म्हणाला की महानगरपालिकेच्या अक्षरशः या उद्यानांकडे दुर्लक्ष आहे। हो, बोलू शकतो आपण असं की यांच्याकडे एकदम दुर्लक्षच करून टाकलेलं आहे। और एजुकेशन फैसिलिटीज़ पे मैं कहूँगी कि एक स्टूडेंट को लाइब्रेरी, प्राइवेसी, बुक्स, रिसोर्सेज सब प्रॉपर मिलना चाहिए, तो इससे हमारा फ्यूचर आगे अच्छा होगा। तो मैं कहूँगी कि लाइब्रेरी फैसिलिटीज़ अच्छी रखे, जैसे कि एक प्राइवेसी मिलनी चाहिए स्टूडेंट को। जैसे अभी ये लाइब्रेरी में बोर्ड की फैसिलिटीज़ नहीं है, चार्जिंग फैसिलिटीज़ नहीं है, और फिर एक प्राइवेट वो टेबल नहीं है, एक टेबल पे 4 जन बैठो, फिर ध्यान इधर उधर जाता है। तो मैं ये एक गवर्नमेंट से एक्सपेक्ट करूँगी कि वो ये चीज़ करे। बहुत सारे स्टूडेंट स्पोर्ट्स में होते हैं, सो स्पोर्ट्स में जीतना वो हमारे फ्यूचर के लिए अच्छा है। सो कॉलेजेस में ग्राउंड होते हैं, बट सेपरेटली अलग से ग्राउंड बनाने चाहिए जिसमें स्टूडेंट्स अपनी वर्कआउट कर सकें, या जो भी हो वहाँ पे फ्रेश हवा हो, जो पॉल्यूशन से दूर हो, इंडस्ट्री ना हो उसके पास, वैसे अच्छे ग्राउंड्स हो जो जाके वहाँ पे अच्छे जिनको भी योगा में हो या उनके स्पोर्ट्स हो कर सकें। आणि माझ्या हेच अपेक्षा आहे की आम्हाला फ्रेश एअर, स्टडी आणि जे सगळं आमचे एन्व्हायरमेंट आहे ते खूप प्रदूषित आहे, तो आम्हाला ते पाहिजे की आमच्या सर्व एन्व्हायरमेंट प्रदूषण फ्री आम्हाला पाहिजे, हेच माझी अपेक्षा आहे। जे नगरसेवकांना तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं त्यांनी काय कामं केली, काय अपेक्षा होत्या त्यांच्याकडून आणि काय पूर्ण केले त्यांनी? जास्त तर नाही झाले, पण माझी हेच अपेक्षा आहे की ट्रॅफिक फॅसिलिटीज आणि जे डम्पिंग ग्राउंड आहे, कचरा त्याच्यासाठी त्याला आणि आधी कामं करावं लागेल। आमचा जो गायत्रीनगर विभाग आहे, चावंदर रोड साईडचा, तिकडे डम्पिंग ग्राउंड आहे कचऱ्याचा। भिवंडीमध्ये जिथेही कुठेही कचरा असेल तो सर्व कचरा जमा करून सर्व तिथं डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो। त्या डम्पिंग ग्राउंडसमोरच एक शाळा आहे, शाळा क्रमांक 93 मनपा असे बोलतात त्यांना। तर त्या शाळेमध्ये मुले शिकायला जातात, तर ते मुलांना जाताना ते डम्पिंग ग्राउंडचा खूप वास येतो किंवा त्रास होतो त्यांना, आणि जिथे ते नागरिक तिथं राहतात माणसं त्यांनाही खूप त्रास होतो, त्यांना जसे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या सर्व रोगांचा सामोरे जावं लागतं। तर उदाहरणार्थ आम्हाला तर ते कचरा व्यवस्थापन झालेलं असं पाहिजे। तलाव आहे, वरादेवी तलाव, आणि त्याला तटबंदी असावं, कारण की त्यामुळं ना अपघाती होतात की लय जण मृत्यूरूपी होतात। हेच अपेक्षा है कि तटबंदी असावी। जो हमारे भिवंडी का गटर है वो जो गटर है, बारिश अगर होती है तो पता ही नहीं चलता है कि गटर कहाँ पे और रोड कहाँ पर है। तो गटर के ऊपर भी काम होना चाहिए। और हमारे भिवंडी में अगर यहाँ धावन नाके का अगर ब्रिज ले लो, तो ब्रिज जितने दूर में उतना कचरा है, मतलब जितने दूर में ब्रिज है वहाँ पे
अलग ब्रिज के नीचे कचरा कई जगह रखा गया है, मतलब तो वो वहाँ से हटना चाहिए। जॉब एम्प्लॉयमेंट होना चाहिए सबके लिए। बच्चे तो बहुत सीख जाते हैं लेकिन उनको एम्प्लॉयमेंट नहीं मिलता है। जैसे अभी बहुत सारे बच्चे जो ग्रेजुएट करके घर पे बैठे, लेकिन उसके आगे क्या सीखना है, किसी किसी पेरेंट्स की प्रॉब्लम होती है कि उनके पास पैसे नहीं है। लेकिन ऐसे लाइब्रेरी बनाने चाहिए जहाँ पे मतलब बच्चे को फ्री बुक मिले, वहाँ पे वो पढ़ सके, तो वो एंट्रेंस के एग्ज़ाम की तैयारी कर सके, तो उसे मतलब बच्चों को सहारा मिलेगा कि मतलब हमारे पीछे कोई है जो हमें सहारा दे रहा है कि हमें आगे बढ़ना है अपने लाईफ में, तो उसके लिए जॉब की फॅसिलिटी होनी चाहिए। आपण जर पाहिलं तर ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्याच त्यांनी अपेक्षा मांडलेल्या आहेत। खरं तर या ठिकाणी बघितलं तर प्रदूषणमुक्त शहर त्यांना पाहिजे, कचरामुक्त शहर पाहिजे आणि शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण असो, पार्क असो, या ठिकाणी गार्डन असो, स्वच्छ तलाव असो, अशीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।